तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं. तर कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर पहिलं तर थँक्यू सो मच की खूप जण नवीन नवीन जॉईन झालेले आहेत माझ्या चॅनलला आणि मोठे व्हिडिओ न बघता शॉर्ट व्हिडिओ बघून कमेंट्स करतात, त्याबद्दलही थँक्यू. तर मोठे व्हिडिओ बघा आणि तुमचा छान असा सपोर्ट असू द्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. मला ह्या व्हिडिओची म्हणजे खूप दिवसापासून कमेंट येत होत्या आणि काही जणांना माहीतच आहे की मी थोडीशी आजारी आहे, त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला थोडासा लेट झालेला आहे. आणि आता पण थोडंसंच असं म्हणजे बसून थोडंसं थोडंसं म्हणजे 5-6 मिनटाची तुम्हाला थोडीशी म्हणजे मी माहिती देणार आहे. माहिती म्हणजे मला ज्या कमेंट्स येत होत्या त्याचं उत्तर देणार आहे. थोडक्यात माहिती म्हणलं तरी चालेल, पण मला कमेंट्स येत होत्या कशाच्या काय, खूप कमेंट्स येत होत्या. आता सध्या बंद झालेले आहेत आणि माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं मी काय तो व्हिडिओ केलेला नाही, केला नव्हता. तर चला, नवीन चॅनलला कोणी जॉईन झालं तर लवकरच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि छान अशा सुंदर कमेंट्स करा. जसे की आता कमेंट्स येतात खूप छान येतात आणि नवीन लोक पण खूप जॉईन झालेले आहेत, ते पण सुंदर अशा कमेंट्स करतात, त्यांना थँक्यू सो मच पहिल्यांदा. आणि तुम्ही म्हणताल की कशाबद्दल कमेंट्स येत होत्या, तर थंबनेलला तर पाहिलंच असेल तुम्ही, तसं थंबनेल आहेच. तर माझी म्हणजे यूट्यूबमधनं इन्कम वगैरे काय आहे अशा मला कमेंट्स येत होत्या. तर कसं असतं माहिती आहे का, यूट्यूबमधनं इन्कम येते, असं नाही आहे की येत नाही किंवा टाईमपास वगैरे नाही. आम्ही तसं टाईमपास म्हणून वगैरे चॅनल चालू केला होता म्हणा, किंवा पैसे येतात म्हणून चालू केला होता म्हणा. बरेच कारणं असतात. यूट्यूब म्हणजे कुणाचं स्वप्न असतं की बाबा आपण यूट्यूबर बनायचं वगैरे, तर तसं काही हे नाही आहे. माझं तर स्वप्न काही हे मोठं नाही आहे की यूट्यूबर वगैरे बनायचं. फक्त असं वाटत होतं की एवढी मेहनत केली आहे, आपल्याला 4 पैसे येतील, पण ते 4 पैसे अजून तर काही आलेले नाही आहेत. म्हणजे ज्या मला कमेंट्स येत होत्या तुम्ही यूट्यूबवरनं किती कमवताय, तर त्याचं उत्तर देते की सध्या मी 1 रुपयासुद्धा कमवत नाही आहे. तसं म्हणजे त्यातनं कमवण्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे आणि तो तुमचा सपोर्ट कमी पडतोय. म्हणजे तुम्ही जे शॉर्ट व्हिडिओ बघतात ते मोठे व्हिडिओ बघितले तर लवकरच तुमच्या आशीर्वादाने माझा पेमेंट होईल. म्हणजे मला पेमेंट चालू झालेला आहे, फक्त पेमेंट आलेला नाही आहे. तर मला ह्याच्याच कमेंट्स येत होते की तुम्ही किती कमवताय वगैरे, किती पैसे येतात वगैरे. तर मी सांगते की मला सध्या अजून 2 वर्ष झालं माझ्या चॅनलला, फक्त टाईमपास म्हणूनच चाललेलं आहे सगळं. म्हणजे असं मी म्हणत नाही आहे, व्हिडिओ टाकते तर कोणालाही असं वाटत नाही की आपण टाईमपास म्हणून कुठली गोष्ट करावी. तर आता एवढी मेहनत केली आहे तर अपेक्षा वाढतातच की बाबा आपल्याला 4 पैसे मिळावेत, आणि मलाही वाटतं की मिळावेत. पण ते काय माझ्या नशिबात नाही असं मला वाटतं, कारण की तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट थोडासा कमी पडतोय. जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले, मोठे व्हिडिओ छान असं नाही का सपोर्ट केला, तर लवकरच ते सुद्धा होईल. आणि मेन गोष्ट म्हणजे काही जणांना मिळतात ते खूप म्हणजे नाही का, म्हणजे ज्यांना पैसे मिळतात सगळे इमानदारीमधनं नाही आहे. तसं आमचं इमानदारीमधूनच आहे सगळं. म्हणजे आम्ही काही घरगुती भांडणं रोडवर मांडत नाही, म्हणजे सोशल मीडियावर वगैरे मांडत नाही आहे. आमचं जे आहे ते आपलं सदासुखी जीवन आहे. घरात भरपूर अडचणी असतात, भरपूर दुःख असतात, पण ते सोशल मीडियावर मांडून काही उपयोग नाही. 2 पैशासाठी आपली आत्तापर्यंतची जी इज्जत होती ती कमवायची, जी कमवली ती गमवून काहीही फायदा नाही आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाच्या घरात कोणीही कितीही सुखी असू द्या, थोडंफार तरी भांडी वाजतच असतात आणि आवाज येतच असतो. तसं प्रत्येकाच्या घरात असतंच. तर आमच्याही असतं किंवा इतरांच्याही असतं. फक्त आमचं एकच आहे की जे माझ्यासारखे यूट्यूबर आहेत, म्हणजे माझ्यासारखे ज्यांचं चॅनल आहे की छोटंसंच म्हणा, जास्त मोठं नाही आहे, तर ते सोशल मीडियावर आपल्या घरातले वाद वगैरे मांडत नाहीत. ते आपले फक्त काम काय केलं, रेसिपी काय केली, किंवा शॉपिंग काय केली, किंवा बाहेर गेलो, किंवा इतर मुलांचं किंवा अभ्यासाचं वगैरे, किंवा डेली रुटीनमध्ये दिवसभर काय करतो हे आम्ही सांगतो. आम्ही नवरा बायकोचे भांडण, सासू सासऱ्याचे भांडणं, हे असलं काय आम्ही सोशल मीडियावर टाकत नाही आहे. त्याच्यामुळं आम्हाला सपोर्ट कमी भेटतो. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, जी आपलीच मराठी माणसं आहेत किंवा इतर लोकही असू द्या, हिंदी बी असू द्या किंवा कसेही असू द्या, पण जी आपली मराठी माणसं आहेत त्यांना जास्त ना भांडणं बघण्यात इंटरेस्ट असतो. आणि आजकाल मी जास्त म्हणजे थोडे व्हिडिओ बनवायचे कमी केलेत आणि म्हणजे बनवत नाही आहे, त्यामुळं मोबाईल थोडा हातात जास्त असल्यामुळं व्हिडिओ बघण्यात येतात. तर प्रत्येकाचे व्हिडिओ भांडणाचेच असतात. क्वचित असं 100पैकी फक्त 10 चॅनल असे असतील की जे फक्त आपली नॉर्मल लाईफ टाकतात, नाहीतर 90 म्हणजे
90 लोक असे व्हिडिओ टाकतात, हे झालं, अमकं झालं, तमकं झालं, नवऱ्यानं बायकोला हाणलं, सासूनं सुनाला हाणलं, हे असे बरेच प्रश्न असतात. ते खायला दिलं नाही, घराच्या बाहेरच काढलं, स्वयंपाक करणं, म्हणजे XYZ काही म्हणजे हेच मी ऐकते, म्हणजे हेच बघते. त्यांना मी कमेंटसुद्धा करते, मी माझंही सांगते, मी त्यांना कमेंटसुद्धा करते. जर एखादा मला व्हिडिओ नाही पटला तर मी त्याला कमेंटसुद्धा करते. तसं मलाही करा, जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ नाही आवडला तर त्याला तुम्ही कमेंट्स करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त मला एकच सांगणं आहे की भांडणं बघून तुम्ही लोकाला एवढा सपोर्ट करताय, आणि त्यांना त्याच्या एवढा पैसा भेटतोय, जे ती घरातली भांडणं टाकतात, खरी असतात का खोटे असतात, एवढा अति पैसा भेटतोय, आणि आम्ही आपलं नॉर्मल थोडीशी लाईफ टाकतोय, तर आम्हाला साधं कोणी 100-200 व्ह्यूजसुद्धा येत नाहीत आमच्या व्हिडिओला. मग असं का? आणि मग कशी इन्कम होणार? तुम्ही जी कमेंट करताय की बाबा तुम्हाला यूट्यूबमधनं किती कमाई आहे वगैरे, तर तुम्ही सपोर्ट नाही केला, लोक भांडणाऱ्या लोकांना सपोर्ट करताय, आम्हाला नाही सपोर्ट केल्यावर कुठून इन्कम होणार ना? तर असं जे माझ्यासारखे आहेत साधे सिंपल नॉर्मल यूट्यूबर, त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि खरंच आम्हाला सपोर्ट करा. सगळ्यांना जे नॉर्मल व्हिडिओ टाकतात त्यांना भांडणं बघून काही फायदा नाही, लोकांची भांडणं बघण्यात काही अर्थ नाही आहे. हे बघण्यापेक्षा ते थंबनेल वाचा, एखादी कमेंट करा आणि सोडून द्या, चला. आणि नॉर्मल लोकांना सपोर्ट करा, खरंच नाही का? तर असं भांडणापाशीच काही नसते. चांगले व्हिडिओ म्हणजे जे नॉर्मल व्हिडिओ करतात त्यांच्याकडेही थोडं लक्ष द्या तुम्ही सगळेजण. यूट्यूबवाला बाबा तर काही लक्ष देतच नाही आहे, किती छान व्हिडिओ बनवा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि अजून एकदा सांगते की माझ्या तब्येतीची काळजी करू नका, मी सध्या ठीकच आहे आणि ठीकच राहणार आहे. तर लवकरच नाही का दुसरा व्हिडिओ घेऊन येईल. तर ह्या व्हिडिओला कमेंट करायला आणि बघायला विसरू नका. तर बाय बाय, स्वस्त राहा, मस्त राहा. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सपोर्ट करा, ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी सपोर्ट करा. ओके.